नमस्कार मित्रांनो, तुम्ही समुद्र मंथनाच्या गोष्टी तर ऐकल्याच असतील. देवाने आणि दानवाने समुद्र मंथन केले, त्यामध्ये 14 रत्न मिळाली. त्यातील शेवटचं म्हणजे अमृत. आता दोघांनी मिळून जर समुद्र मंथन केलं तर अर्ध अर्ध घ्यायला पाहिजे होतं, पण नाही. देव म्हणाले आम्हाला सगळे अमृत पाहिजे. देवांनी अमृत पळवले. 12 वर्ष हिसकाहिसकी झाली. या हिसकाहिसकीत प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक या 4 ठिकाणी अमृताचा एक एक थेंब पडला. त्याच्यामुळे असा महान शोध लागला की दर 12 वर्षांनी सिंहस्थाच्या कालावधीमध्ये आंघोळ केली तर आपले 12 वर्ष पाठीमागचे सगळे पाप धुवून जाते आणि आपण स्वच्छ निर्मळ होतो, पापमुक्त होतो. म्हणून दर 12 वर्षांनी नाशिक येथे कुंभमेळा भरतो. मागे प्रयागराज येथे भरला होता, तुम्हाला माहीतच असेल. तिथे हजारो लोक मेली. असो, गेली काही दिवस नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्या संदर्भात अनेक बातम्या आल्या. नाशिकमध्ये 54 एकरमध्ये जे तपोवन आहे त्या तपोवनातील झाडे खूप जुनी आहेत आणि ही झाडे तोडून तिथं कुंभमेळा भरवण्यात येणार आहे. मग हे बरोबर आहे का? ही झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे जे साधू संत पूर्वीच्या काळात याच झाडाखाली तप करण्यासाठी बसत होते, तीच झाडे साधू संतांना बसण्यासाठी तोडावीत का, हा मोठा प्रश्न आहे. ही झाडे पूर्ण नाशिककरांना ऑक्सिजन पुरवतात, प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करतात. हे तेथील राजकारण्यांना कळत नाही का? बरं, हे जी तपोवनात 1800 झाडे आहेत ती तोडूया आणि त्याच्याऐवजी दुसरीकडे आपण 18,000 झाडे लावूया, असं त्यांचं मत आहे. मग जिथे दुसरीकडे झाडे लावण्याची जागा आहे तिथेच का कुंभमेळा भरवला जात नाही? या कुंभमेळ्याच्या आराखड्यासाठी 25,000 करोड रुपये खर्च अपेक्षित आहे. यांच्याकडे शाळा चालू ठेवण्यासाठी 2,000 करोड रुपये नाहीत आणि कुंभमेळ्यासाठी? असो, या विषयाकडे मला जायचं नाही. मला या कुंभमेळ्यानिमित्त एक कुसुमाग्रजांची सिंहस्थ ही कविता आठवती. ही कविता ऐकवतो. कवितेचे नाव आहे सिंहस्थ. ज्यांनी या कुंभमेळ्यावरच कविता लिहिली आहे चला तर मग ती कविता ऐकूया. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार बांझ झाले. रस्तोरस्ती साठे वैराग्यांचे ढीग, रस्तोरस्ती साठे वैराग्यांचे ढीग, तंबशी गोशीग तुडुंबला. बँड वाजविती सय्यापिया धुन, बँड वाजविती सय्यापिया धुन, गजाचे आसन महतांसी. भाले खडग हाती, भाले खडग हाती, नाचती गोसावी, म्हणे वाट यास पुसावी अध्यात्माची. साधू नाहतात, साधू जेवतात, साधू विष्टितात रस्त्यावरी. कोणी एक उभा एका पायावरी, कोणी एक उभा एका पायावरी, कोणास पथारी कटकांची. जसे जपी तपी प्रेक्षकांची आस, जसे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पुढे पुढे. जटा कौपिनांची क्रीडा आहे जळ, जटा कौपिनांची क्रीडा आहे जळ, त्यात हो तुंबळ भाविकांची. क्रमांकात होता, क्रमांकात होता गफलत काही, झुंपते लढाई गोसाव्यांची. येथे येती ट्रक तुपा साखरेचे, येथे येती ट्रक तुपा साखरेचे, टँकर दुधाचे रिक्त झाले. यांच्या लंगोटीला, यांच्या लंगोटीला झालर मोत्यांची, चिलीम सोन्याची त्यांच्या पाशी. येथे 100ला लाभतो प्रवेश, येथे 100ला लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो. अशी झाली सारी कौतुकाची मात, अशी झाली सारी कौतुकाची मात, गांजाची आयात टनावारी. तुका म्हणे ऐसे मायेचे माईंद, तुका म्हणे ऐसे मायेचे माईंद, त्याच्यापाशी गोविंद नाही नाही, त्याच्यापाशी गोविंद नाही नाही. या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी त्या काळात कुंभमेळ्याचे उभे वर्णन केले आहे. आणि आणखी एक, नाशिकमधील तपोवनातील जी 1800 झाडे तोडणार आहेत त्याला आमच्या कोल्हापूरकरांचा विरोध असेल. तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.